नमस्कार मंडळी. BK क्रिकेट झोनमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, ज्या प्रकारे साऊथ आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 भारताने जेवढ्या सहजतेने जिंकला, तेवढ्या सहजतेने दुसरा T20 हारला. सुरुवातीची सांगतो, भारताने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर डिकॉकच्या बॅटिंगच्या जोरावर 90 रन काढले डिकॉकने. भारताला त्यांनी 214 रनचं लक्ष दिलं. त्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारत 51 रननं लाजिरवाणी हार स्वीकारली. डिकॉकने आपल्या बॉलरची अशी धुलाई केली जसं की कुत्र्याला मारतात. त्याप्रकारे बुमराह असो, अर्शदीप असो, आपले स्पिनर असो, सर्वांनी मार खाल्ला. म्हणजे बॉलिंग गच्चा झाली, याच्यात काही प्रश्न नव्हताच. आणि त्यानंतर जेव्हा बॅटिंगला उतरलं, दरवेळेसप्रमाणे अभिषेक शर्माने सुरुवात चांगली करून दिलेली होती. आणि आपले गिल साहेब वर आले, पहिल्याच बॉलला कॅच दिला, निघून गेले. कारण ते टीम लावूच आहे सध्या ते आता गिलचं. म्हणजे त्यानंतर यायचं होतं सूर्या किंवा तिलक वर्माने. गंभीर साहेबांनी पाठवले आपल्या अक्षर पटेलला. काय तीर मारणं होता काय माहीत. 21 बॉलमध्ये 21 रन काढून गेला निघून. त्याचं प्रेशर इतर बॅट्समनवर आलेले बॅट्समन ॲव्हरेज तर फार झालं होतं. मारायच्या नादामध्ये सगळे एक एक करून आऊट होऊन गेले. तिलक वर्मा जर सोडला तर कुठलाही प्लेयर चांगला खेळू शकला नाही. त्यामुळे भारताची लाजिरवाणी हार झाली. आता हे हार होण्याचे कारण माझ्या मते एकतर होता टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीला बॅटिंग येणं गरजेचं होतं. कारण आफ्रिका दबावात सेकंड इनिंगला चेस करतोवेळी चांगलं खेळू शकत नाही. आपण पहिल्या T20ला पाहिलं की त्यांनी 174 रन काढू शकले नाही. मग आजही असंच काम होतं की सुरुवातीला पहिली बॅटिंग घेऊन जास्त रनचा स्कोअर देऊन त्यांना दबावात टाकायचं. ती झाली पहिली चूक. दुसरी चूक, गच्चाळ बॉलिंग. एकही बॉलर आपला चांगला बॉलिंग केला असं मला वाटलं नाही. आणि त्यानंतर म्हणजे बॅटिंग ऑर्डर. ते जसं टेस्टमध्ये प्रयोग करून टेस्टचं वाटोळं केलं, तसं आता ह्या T20चं वाटोळं करायचं चालू आहे. कारण वन डाऊनला पाठवले अक्षर पटेलला, जसं काय तो प्रॉपर बॅट्समन आहे. इकडं सूर्या होता, तिलक होता, तुमचा दुबे होता, जितेश होता, सर्व काही होते. त्याला पाठवायची गरज नव्हती, पाठवले. तो 21 बॉलमध्ये 21, त्याला स्ट्राईक कुठं डिग्री करता येणं गेली होती. एवढे ते बॉलिंग समोर त्याला खेळता येत नव्हतं. त्याचा दबाव इतर बॅट्समन आला आणि मारायच्या नादामध्ये ते पण आऊट होऊन गेले. आपला सूर्या आहे, 10-15 इनिंगमध्ये तोही फेल आहे. यावेळेसही तो काही करू शकला नाही. जितेश शर्माला तिलक वर्माला जर सोडलं तर कोणीही चांगली बॅटिंग करू शकला नाही. आपल्या टीममध्ये टॅलेंटची कमी नाही आहे, पण कोणालाच कोणाची बॅटिंग ऑर्डर माहीत नाही. कोणीही कुठं येते तोंडवरी करून. हे बॅटिंग ऑर्डर जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत काय खरं नाही. कारण एक से बढकर एक आपल्यापाशी बॅटर आहेत, बॉलर आहेत. पण याला कसं खेळवायचं हे अजून यांना कळलं नाही. हे ज्यावेळेसपासून गंभीर आलेत त्यावेळेसपासून टीमचं विचारूच नका, ते सत्यानाश झाल्यासारखं झालेलं आहे. T20 वर्ल्ड कप जवळ आला आहे तरी देखील अजून कोणाची बॅटिंग कुठं आहे ते माहीत नाही. ओपनिंग अजून वीस नाही. अभिषेक शर्माला सोडला तर गिल काय करते? काहीच करत नाही ना. गिलच्या जागी सॅमसन हवा होता किंवा जयस्वाल हवा होता. एवढं चांगलं प्रदर्शन त्या सॅमसननं करून आज सॅमसन बाहेर आहे. आफ्रिकेविरुद्ध आपण पाहिलं, ज्यावेळेस आफ्रिकेत जाऊन त्यानं बॅक टू बॅक 200 मारले, तर तो आज बँचवर बसून आहे. जयस्वाल T20चा ओपनर, प्रॉपर ओपनर आहे. तो त्याची तर 15मध्ये पण जागा नाही. अशी ही सिलेक्शन टीम आहे, असे आपले कोच आहे. कोणाला कुठं आपल्या मनानुसार प्लेयर घेत आहेत. अशी मनमानी जर चालत असेल तर टीम इंडियाची हाल हेच होणार आहे. आणि सध्याचे आपले कॅप्टन, व्हाईस कॅप्टन सूर्या आणि गिल दोघं पण फ्लॉप आहेत. काय हाल होणार आहेत? हारशिवाय दुसरं नाहीच ना काही. त्या अभिषेक शर्मा ज्यावेळेस खेळेल त्यावेळेस हे सगळे लपून चाललेले आहेत. कधीतरी पांड्या खेळतोय त्यामुळे बाकीचे सगळे झाकून चाललेले आहेत. पण वास्तवात पाहता गिल फेल आहे, सूर्या फेल आहे, बाकीचे कोणी काही खेळत नाही आहे. का? कारण सूर्याला पण माहिती आहे माझी जागा पक्की आहे की नाही. गंभीरमुळे गंभीरच्या मनात आलं, चल बाहेर, निघाला बाहेर. असे हाल झालेले आहेत की कुठल्याही कोणाचीही जागा अजून पक्की नाही आहे गंभीरच्या काळात. जोपर्यंत प्रत्येकाची जागा प्रत्येकाला सांगून दिलं जात नाही आहे, जोपर्यंत कॉन्फिडन्स दिला जात नाही आहे की आमच्या पाठीशी आहोत, तोपर्यंत टीम इंडियाच्या असंच होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.